तर आज मी घेऊन आली आहे अ डे इन माय लाईफ. आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार. सो इथे मी रेडी झाली आहे. आज आहे कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे. तर असिस्टंट प्रोफेसर इथे रेडी आहे विथ हर जर्सी. आम्ही पूर्ण कमिटीने हा जर्सी सिलेक्ट केलेला. त्याच्यानंतर इथे मला ऑटो भेटतच नव्हती. थंडीमध्ये सकाळी ऑटो शोधणं म्हणजे दिवसा तारे शोधण्यासारखंच. घाईत गोंधळ. आधीच रिक्षा भेटायला झालेला उशीर आणि आता आली ही ट्रेन. हिची वाट बघत बसा, ही कधी जाते आणि आपला सिग्नल कधी सुरू होतो. इथे आपण जाऊया. रेडी स्टडी गो. आज स्पोर्ट्समध्ये पण असंच ओरडायचंय ना, म्हणून इथे ट्राय करतेय. 1 2 3 गो. रेडी स्टडी गो. आज खूप सारे स्पोर्ट्स होते, जसं की डॉज बॉल होता, कबड्डी होती, व्हॉलीबॉल होता. तर ते सगळे ऍक्टिव्हिटीज इथे चालू आहेत. इथे सर्व ऍक्टिव्हिटीज घेऊया. आणि मी आता आली आहे कॉलेजमध्ये रिलॅक्स व्हायला. मस्तपैकी थंडगार लस्सी पिऊन घरी येऊन परत केस धुतली, कारण की स्पोर्ट्समध्ये ग्राउंडमध्ये खूप जास्त माती माती झाली होती केस. सो इथे मस्तपैकी हेअर वॉश करून घेतलाय आणि सुरू केली आहे पूजा. सो पूजेची पण सगळी तयारी करून ठेवली आहे. पहिल्यांदा मी सगळी तयारी करून ठेवते, कारण की आपण एकदा बसलो की मग आपण 10 उठायला नको लागायला पूजा करता करता. सो पोतं बनवून घेऊया, सगळं काही करून घेऊया आणि मग सुरुवात करूया, शुभारंभ करूया आपल्या पूजेला. मला ही अ डे इन माय लाईफ ही गोष्ट जरा जास्तच आवडते. म्हणजे आपणालाच आपल्या पूर्ण दिवसाबद्दल खूप काही कळतं, आपला किती दिवस प्रोडक्टिव्ह होता हे कळतं. म्हणून मला फार मजा येते दुसऱ्यांचे असे व्हिडिओ बघायला पण, आणि स्वतःचा हा असा व्हिडिओ बनवायला पण मला फार मजा येते. सो इथे मी 3 वस्त्र बनवून घेतेय. एक आपल्या गणेशासाठी, लक्ष्मी मातेसाठी आणि एक मोठं पोतं कलशासाठी. हे सर्व करून पटकन पूजेला सुरुवात करूया. सो इथे 5 प्रकारचे 5 पानं मी काढून घेते. खूप जण हे असंच गुच्छा आणतात विकत आणि तो तसाच कलशाला लावतात. तसं केलं तरी चालतं, पण मी माझ्या समाधानासाठी आणि दिसायला सुंदर दिसतं म्हणून 5 प्रकारचे 5-5 पानं निवडूनच पूजेला घेते. या पानांवर धूळ वगैरे पण फार असते, म्हणून मी मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेत. कलशाला अष्टगंध लावून स्वास्तिक काढून हळद कुंकू लावून घेतलंय. आणि आता ह्यात पाणी भरून हळद कुंकू, अक्षता, 1 नाणं, सुपारी, दुर्वा, फुल असं वाहून आपण ह्याची स्थापना करूया. कळशाला सजवायला पण मार्केटमध्ये खूप काही गोष्टी असतात. देवीचं मुकुट आहे, परत नथनी आहे, आर्टिफिशियल गजरा आहे. आजकाल तर मार्केटमध्ये इतक्या मस्त मस्त रेडीमेड साड्या येतात, तुम्ही त्या पण नुसती मागून बांधल्या की ह्या कळशाला पूर्णपणे साड्या नेसवल्यासारख्या होऊन जातात. वरती आपण पदर घेऊ शकतो त्या साडीचा. असं खूपसूरत म्हणजे अशी एकदम सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये भेटतात कळशासाठी. आम्ही मात्र सिंपल अशी पूजा करतो, पण ती पूजा पण फार जास्त छान दिसते, सुंदर दिसते. माझ्या मते गजरा नसला कळशाला तरी चालेल, पण आर्टिफिशियल गजरा लावून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात आपण आपल्या पूजेला आर्टिफिशियल नको बनवायला असं मला वाटतं. म्हणून आपण आपली साधीच पूजा करूया, परंतु फार जास्त सुंदर ही पूजा दिसणार आहे. खूप जास्त आपलं मन प्रसन्न होणार आहे. तुम्ही जसं इथं बघू शकता, ती जी पानं आपण चारी बाजूनी घेरलेली आहेत कळशाला, त्यांनीच हे एवढं स्वस्त सुंदर दिसतं. त्यात आपण ह्याला वस्त्र घातलेत, मंगळसूत्र घातलंय आणि ह्या सर्वातच ही पूजा फार जास्त छान दिसते. सो आपल्याला आर्टिफिशियल गजऱ्याची काही गरज नाही. गणरायाची पूजा केली, लक्ष्मी मातेची पूजा केली, लक्ष्मी विष्णूंचा फोटोची पूजा केली, हार घातला, फुलं वाहिली, 5 फळं ठेवली, दिवा लावला, समई लावली आणि इथे पंचामृताचा नैवेद्य दाखवून मी घेतली पोथी वाचायला. तुम्ही गुरुवारचा उपवास धरत असाल नसाल तरी पोथी वाचायला मात्र विसरू नका. गुरुवारच्या ह्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हा होता माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.